नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड शेअर जंप आफ्टर चायना अप्रूव्ज इब्रुप्रोफेन एक्सपोर्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, चायनीज रेग्युलेटरीने मंजुरी दिली आहे IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडला या प्रोडक्टला चायनामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,801 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 2,030 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,923 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 2,030 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 444 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 567 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 471 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 567 कोटी रुपये. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा इन्क्रीज झाला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया यूको बँकबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5,860 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 6,745 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,220 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 6,745 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 526 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 652 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 639 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 652 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर यूको बँकचा ग्रॉस NPA आणि नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इथे तुम्ही बघू शकता इम्प्रूव्ह झाला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा तुम्ही रेव्हेन्यू बघा, तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच या बँकचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, या बँकचा ग्रॉस NPA आणि नेट NPA दोन्ही इम्प्रूव्ह झाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला यूको बँकच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया RPG लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 127 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 143 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 173 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 143 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 23 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 117 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 35 कोटी रुपयांनी वाढून Q4मध्ये आला आहे 117 कोटी रुपये. तर मित्रांनो, या कंपनीचा तुम्ही नेट प्रॉफिट बघू शकता, इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला RPG लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे.
चला आता बोलूया TVS मोटर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9,942 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 11,542 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,035 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 11,542 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 512 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 698 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 609 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 698 कोटी रुपये. तर मित्रांनो, TVS मोटर कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू असो किंवा नेट प्रॉफिट असो, इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने TVS मोटर कंपनी लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 3,150 रुपयांचा. चला आता बोलूया बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 15 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 15 मे 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. आणि त्याचसोबत ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते 15 मे 2025ला. आणि मित्रांनो, त्याचसोबत ही कंपनी 15 मे 2025ला दीपमचे गाईडलाईन रिव्ह्यू करेल आणि त्यानंतर विचार करेल बायबॅक, बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट देण्याचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आज चांगला परफॉर्म पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टू मॅन्युफॅक्चर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स टाटा इलेक्ट्रॉनिक्स मे इन्व्हेस्ट ₹2,000 करोड अंडर ECMS. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात फोरे म्हणजे एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो, याचा यूज डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड एक्सपोर्ट कराच्या पहिले कॅप्टिव्ह रिक्वायरमेंट्ससाठी करणार आहे, असे मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सिनियर ऑफिशियलने म्हटले आहे. आणि मित्रांनो, अजून एक सोर्सेसच्या थ्रू अपडेट येत आहे की टाटा इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा 2,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करू शकते. कशासाठी? इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी अंडर ₹23,000 करोड इन्सेंटिव्ह स्कीम जी गव्हर्नमेंटने लॉन्च केली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज ब्लॉक डील शेअर फॉल ॲज TPG राईज क्लायमेट लाईकली सोल्ड 1.6 करोड शेअर. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे TPG राईज क्लायमेट यांनी 1.6 कोटी शेअर सेल केले आहे. म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची 3.95% हिस्सेदारी, ज्याची व्हॅल्यू आहे 1,094 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही डील झाली आहे 683 रुपये पर शेअरच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा
किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.